मुंबईत राहणाऱ्या सर्वांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळायला हवं यासाठी पाणी हक्क समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। हायकोर्टानं मानवतेच्या भूमिकेतून सर्वांना पाणी मिळवण्याचा हक्क असल्यानं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याचे आदेश 2 वर्षांपूर्वी दिले होते, मात्र अजून झोपड्यांना पाणी मिळालेलं नाही। यामुळेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाणी पाजण्यासाठी पालिका मुख्यालयाबाहेर महिला पाण्याच्या बाटल्या घेऊन आज आल्या। एकीकडे पालिका मुख्यालयाबाहेर अधिकृत पाणी कनेक्शनची मागणी करणारे सामान्य मुंबईकर आंदोलन करत होते, तर दुसरीकडे पालिका सभागृहात याच संदर्भातील म्हणजे मुंबईतल्या 2000 सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। मुंबई महापालिकेच्या सभागृहात या संदर्भातील प्रस्ताव कुठल्याही चर्चेविना मंजूर झाला। पाणी हक्क समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबई महापालिका सर्वाधिक श्रीमंत म्हणून ओळखली जाते, त्याचबरोबर ती पाण्याच्या बाबतीत देखील श्रीमंत आहे, परंतु मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना अजून देखील पाणी मिळत नाही आहे। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर ही जी तुम्हाला महिला आणि त्याचबरोबर मुंबईकर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पाण्याची बॉटल घेऊन उभे आहेत, कारण यांना पाणी जे आहे ते मुंबई महापालिकेकडून मिळताना दिसून येत नाही आहे। आपल्यासोबत ही चळवळ जी पाणी हक्क समिती राबवणारे आयोजक सीताराम शेलार आहेत। नेमकं काय कारण आहात की या प्रकारचं एक वेगळं आंदोलन तुम्हाला हाती घ्यावं लागतं? आम्ही अजिबात काही पाणीसाठी आंदोलन करा एकही तुम्हाला इथे नारेबाजी अशी दिसणार नाही। हा हे सविनय सादर करण्यासाठी अर्ज घेऊन आलेलो आहे की आम्ही वॉर्डला गेलो, वॉर्डचे अधिकारी म्हणतात की पाणी इथे आम्हाला अजूनपर्यंत असं काय द्यायचं आलेलं नाही आहे, तर मग आम्ही आयुक्तांना भेटायला आलो आहे, आम्ही मेयरना भेटायला आलो आहे आणि भेटताना आम्ही अर्ज तर देणारच, पण आम्ही जे पाणी पितो ते पाणी आम्ही त्यांना देणार आहोत। तर तुम्ही जर बघाल तर हे पाणी हा इथलं महाराष्ट्र शासन म्हणतं की सगळ्यांना दिलं पाहिजे, हायकोर्ट म्हणते सगळ्यांना दिलं पाहिजे, सुप्रीम कोर्ट म्हणते सगळ्यांना दिलं पाहिजे, केंद्र सरकार म्हणतं सगळ्यांना दिलं पाहिजे, आणि तरीही महानगरपालिका आणि इथले राजनेता हे पाणी देत नाही आहेत। ही म्हणजे फार शोकांतिक आहे की स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मुंबई, पण धुणार कशाने? तर धुवायला तर पाणी लागणार ना आपल्याला। तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर ठोस विचार केला तर हा एक संविधानिक अधिकार, माणसाचा संविधानिक अधिकार आपण नाकारतोय, याची जाणीव महानगरपालिकेला झाली पाहिजे। तुम्ही आमच्या वस्ती बघितलं तर एवढी धूळ मातीने भरलेली वस्ती आहे आणि आम्हाला पाणी मिळत नाही, यासाठी आम्ही विकत पाणी घेऊन आम्ही पितो। आणि आम्ही BMCचा मागणी का केलं की आम्हाला का तुम्ही एवढं नाकारतात? बॉम्बे पोर्ट्सकडे गेलं तर ते बोलतात आमची पाणी तुम्ही आमचा नाही आहे, आम्ही तुम्हाला कुठून देऊ? आणि BMCकडे आले तर BMC म्हणतात की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेवर राहतात आणि तुम्हाला पाणी, आम्ही हाव तर कोणाचा? व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।